So we are going to start now the next example, that is seventh example of issue of shares. So this is also one kind of discount related example. So look at the example. Veermati Limited, having suffered heavy losses, decided to issue 1000 shares of rupees 100 each at a discount of 10%. वीरमती लिमिटेड ही जी फर्म आहे तिला हेवी लॉस झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी काय डिसाईड केलं तर 1000 शेअर्स इश्यू करायचे. त्यांना फंडची कमतरता भासत असेल लॉस झाल्यामुळं आणि त्याच्यामुळे त्यांनी 1000 एक्स्ट्रा शेअर्स इश्यू करायचं डिसाईड केलं. 1000 शेअर्स आणि एका शेअरची किंमत आहे 100 रुपये आणि तो शेअर्स डिस्काउंटने विकला जाणार आहे 10%. म्हणजे 100 रुपयेवर 10% म्हणजे 10 रुपये डिस्काउंट पर शेअर असणार आहे. त्यानंतर पुढे सांगितलं हॅव्हिंग पास्ड रिझॉल्युशन टू दॅट इफेक्ट गेटिंग सँक्शन ऑफ द कोर्ट फॉर दॅट इट इन्व्हायटेड ॲप्लिकेशन्स फॉर दी शेअर्स. त्यांनी काय केलं रिझॉल्युशन पास केलं बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये आणि कोर्टकडून सुद्धा परमिशन मिळवली आणि त्यानंतर मग शेअर्स इश्यू केले. त्यांनी इन्व्हाइट केलं ॲप्लिकंट्सना आणि अमाऊंट बघा कशी आहे पेएबल. अमाऊंट्स वेअर पेएबल ॲज अंडर. आता एकूण शेअर्स इश्यू केलेले आहेत 1000 ॲट ₹90. कारण 10 रुपये काय आहे 10 रुपये आहे डिस्काउंट आणि त्याच्यामुळे 90 रुपयाला शेअर्स हा इश्यू केला जाणार आहे. आता त्याचे हप्ते कसे आहेत बघा. ॲप्लिकेशन 25 रुपये, ॲप्लिकेशन मनी आहे 25 रुपये. त्यानंतर अलॉटमेंट मनी 25. इथं काय आहे डिस्काउंट ऍडजस्ट केलेला आहे. त्यानंतर आहे कॉल 40. एकूण अमाऊंट किती झाली एकूण अमाऊंट झाली 90 रुपये. म्हणजे 90 रुपयाला हा शेअर्स इश्यू केला आहे 10% डिस्काउंट देऊन. या पद्धतीने 3 हप्ते त्या शेअर्सचे आहेत. पुढे दिलंय द ॲप्लिकेशन मनी ऑन बॅलन्स शेअर्स बीइंग रिफंडेड. सॉरी त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं आहे की टोटल 1200 शेअर्स वेअर रिसिव्ड अँड द शेअर्स वेअर ड्यूली अलॉटेड टू 1000 ॲप्लिकंट्स. 1000 शेअर्स इश्यू केले परंतु ॲप्लिकेशन किती शेअर्ससाठी आली तर 1200 शेअर्ससाठी म्हणजे 200 शेअर्ससाठी एक्स्ट्रा ॲप्लिकेशन्स आली. आणि त्यानंतर मग सांगितलं ॲप्लिकेशन मनी ऑन बॅलन्स शेअर्स वेअर रिफंडेड. म्हणजे वरचे त्याचे 200 शेअर्स जे ॲप्लिकेशन्स आहेत ते त्यांची अमाऊंट रिफंड केली, त्यांचे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट केले. आणि त्यानंतर मग शेवटचा पॅरेग्राफ आहे ऑल द अमाऊंट्स वेअर ड्यूली रिसिव्ड सब्जेक्ट टू एक्सेप्शन ऑफ नागेश होल्डिंग 10 शेअर्स हु फेल टू पे अलॉटमेंट अँड कॉल मनी. म्हणजे सर्व अमाऊंट ड्यूली रिसीव्ह झाली वेळेवर. फक्त नागेश जो आहे त्याच्याकडे 10 शेअर्स होते, त्याला 10 शेअर्स अलॉट केले होते. त्याने अलॉटमेंट मनी आणि कॉल मनी दोन्हीसुद्धा देण्यासाठी फेल झाला किंवा त्याने ते दिले नाहीत आणि त्यामुळं हीच शेअर्स वेअर फॉरफिटेड. त्याचे शेअर्स फॉरफिट केले. दीज शेअर्स वेअर रिइश्यूड टू मोमीन ॲज फुल्ली पेड रिसिव्हिंग कॅश ₹80 पर शेअर. मग काय केलं ते जे 10 शेअर्स फॉरफिट केले होते ते रिइश्यू केले, त्याची पुन्हा विक्री केली. पुन्हा विक्री करत असताना अमाऊंट किती अमाऊंटने केली तर 80 रुपये. त्यात 4% डिस्काउंट म्हणजे किती रुपये कमीनं तो शेअर विकला तर 16 रुपये. सॉरी इथं डिस्काउंट किती आहे 10 रुपये डिस्काउंट आहे. 80 रुपयाला शेअर्स त्यांनी विकला म्हणजे 10 रुपये कमी किमतीनं तो शेअर विकलेला आहे. आपल्याला सांगितले गिव्ह जर्नल एंट्रीज. ओके, मग आपण या एक्झाम्पलच्या जर्नल एंट्रीज तयार करू. Journal entries in the books of Veermati.
पहिली एंट्री काय होईल, पहिली एंट्री जी आहे पहिल्या हप्त्यावर ॲप्लिकेशन मनी रिसिव्हची, बरोबर. आता ॲप्लिकेशनचा हप्ता किती आहे, 25 रुपये पर शेअर. एकूण शेअर्स इश्यू केले 1000, पण ॲप्लिकेशन्स किती आले 1200 शेअरसाठी. बाराशे जणांनी शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं आणि 20 रुपये ॲप्लिकेशन मनी आहे, म्हणजे एकूण रक्कम ॲप्लिकेशन मनीची किती रिसिव्ह होईल, 1200 गुणिले 25, म्हणजे एकूण अमाऊंट जमा होईल 30,000. एंट्री आपण काय करतो, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झाल्याची बँक अकाउंट डेबिट $30,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आपण काय म्हणून नरेशन, बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 1200 शेअर्स ॲट ₹25 पर शेअर, 25 इच. या पद्धतीने नरेशन होईल. आता ओव्हर सबस्क्रिप्शन झालेत, 1000 शेअर्स इश्यू केले होते, 1200 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन आले. पण जेवढे शेअर्स इश्यू केले होते तेवढीच अमाऊंट ट्रान्सफर होईल शेअर कॅपिटल अकाउंटला. 1000 शेअर्स इश्यू केले, ॲप्लिकेशन मनी आहे 25, म्हणजे 25,000 रुपये फक्त जमा होतील शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत असताना आपण एंट्री काय करतो, तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 25,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 25,000. आपण इथे नरेशन काय लिहू, बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू शेअर कॅपिटल अकाउंट. किती शेअरची ॲप्लिकेशन ट्रान्सफर केली, 1000 शेअरचे, कारण 1000 शेअर्स इश्यू केले होते. त्यानंतर आपली पुढची एंट्री होते अलॉटमेंट मनी ड्यूची. ॲप्लिकेशन मनीमध्ये एक्सेस अमाऊंट जी जमा झाली होती ती आपण रिफंड केलेली आहे, परंतु ती एंट्री काय होती, अलॉटमेंट मनी ड्यूच्या नंतर होती. कारण काही वेळा काय होतं, ॲप्लिकेशनची मनी अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट करावी लागते, पण इथे ॲडजस्ट करायला सांगितले नाही, फुल मनी रिफंड झालेली आहे. आपण त्याच्या अगोदर एंट्री काय करू, इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री काय होईल, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती रुपये होईल, तर एकूण शेअर्स किती आहेत, 1000 शेअर्स आहेत. अलॉटमेंट मनीचा हप्ता किती रुपयाचा आहे, 25. 1000 गुणिले 25, 25,000 अमाऊंट ही ड्यू आहे, बरोबर. त्यानंतर आपण तो काय करतो, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये येईल, 25,000. आता इथं काय सांगितलेलं आहे, डिस्काउंट दिला आहे, ॲडजस्ट डिस्काउंट, म्हणजे अलॉटमेंट मनीमध्येच डिस्काउंट ॲडजस्ट आहे. किती रुपये, 10 रुपये पर शेअर. आपण एंट्री काय करतो डिस्काउंटची, तर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अशी आपण एंट्री करतो. अमाऊंट किती येईल, 10,000 रुपये. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये या पद्धतीनेच एंट्री केली होती, वेगळी स्वतंत्र एंट्री केली होती डिस्काउंटची, बरोबर. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, डिस्काउंट डेबिटला घेतला कारण की डिस्काउंट खर्च आहे, बरोबर. आता आपण या दोन एंट्री एकत्र करू शकतो. अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट 10,000 रुपये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 35,000 रुपये. कॉमन एंट्री झाली.
अलॉटमेंट मनीमध्ये ही डिस्काउंटची अमाऊंट इन्क्लूड आहे, बरोबर, तिथे ॲडजस्ट केलेलं आहे. त्यामुळं अलॉटमेंट मनी किती ड्यू असेल, 25 रुपये पर शेअरनं 25,000, डिस्काउंट दिला आहे 10 रुपये, 10 गुणिले 1,000, 10,000 रुपये डिस्काउंट आहे आणि ती सर्व अमाऊंट ट्रान्सफर होईल की इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला. त्यामुळे ही आपण एंट्री कॉमन केली. आपण काय म्हणू, बिईंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 1,000 शेअर्स ॲट ₹25 आणि ॲडजस्टिंग द डिस्काउंट ऑफ ₹10 असं पण पुढे लिहू शकतो. ही झाली डिस्काउंट आणि अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री, बरोबर. आता सांगितले आपल्याला की एक वाक्य दिले बघा की द ॲप्लिकेशन मनी ऑन बॅलन्स शेअर्स बिईंग रिफंडेड. बॅलन्स जे शेअर्स आहेत म्हणजे 200 शेअर्स एक्स्ट्रा ॲप्लिकेशन झालेले जे शेअर्स आहेत याची सर्व अमाऊंट रिफंड केली. ज्यावेळी ॲप्लिकेशन मनीची रिसिव्हची एंट्री करतो त्यावेळी आपण एंट्री काय करतो, बँक अकाउंट डेबिट टू ॲप्लिकेशन. आता ही अमाऊंट रिसिव्ह झालेली माघारी दिली म्हणजे रिव्हर्स एंट्री होईल, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट किती रुपये येईल, 1200 शेअरसाठी ॲप्लिकेशन आले होते, इश्यू केले होते शेअर 1,000, 200 शेअरसाठी एक्स्ट्रा अमाऊंट आली ती आपण माघारी देऊ. म्हणजे 200 गुणिले ॲप्लिकेशनचा आपला किती 25 म्हणजे अमाऊंट किती येईल 5,000. 200 गुणिले 25 आपण रिव्हर्स एंट्री करतो, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 5,000. आपण काय म्हणू की बिईंग अमाऊंट रिफंडेड ऑन 200 शेअर्स, 200 शेअरची काय केली अमाऊंट आपण रिफंड केली. त्यानंतर आता काय पुढची एंट्री काय होईल, आपण अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री केली. आता अलॉटमेंट मनी रिसिव्ह झाल्याची एंट्री आपल्याला करावी लागेल. मनी ज्यावेळी रिसिव्ह होतं त्यावेळी आपण काय करतो, बँक अकाउंट डेबिट करतो. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंटचा हप्ता आहे, अलॉटमेंट अकाउंट किती रुपये येतील, ड्यू किती आहे 25,000 शेअर्ससाठी, बरोबर. पण तेवढे शेअर्सची अमाऊंट जमा झाली का हो, तर नाही झाली. कारण की आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलं आहे की ऑल अमाऊंट वेअर ड्यूली रिसिव्ड सब्जेक्ट टू एक्सेप्शन ऑफ नागेश होल्डिंग 10 शेअर्स फेल टू पे अलॉटमेंट मनी अँड कॉल मनी. अलॉटमेंट मनीसुद्धा त्यानं जमा केली नाही आणि कॉलची मनी जी आहे तीसुद्धा जमा केलेली नाही. म्हणजे त्याकडे 10 शेअर्स होते, अलॉटमेंटची रक्कम किती होती 25 म्हणजे 10 गुणिले 25 म्हणजे 250 रुपये हे कमी जमा होणार. जमा व्हायला पाहिजे ते 25,000, 250 रुपये कमी झाले म्हणजे 24,750 काय झाले, कमी अमाऊंट रिसिव्ह झाली. आपण एंट्री नॅरेशन काय करू, बिईंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन किती शेअर्स 990 शेअर्स. 1,000 शेअर्सवर जमा व्हायला पाहिजे ती रक्कम, परंतु 10 शेअर्सची अमाऊंट जमा झाली नाही, त्यामुळे 990 शेअरचीच अमाऊंट फक्त जमा झाली. 25 पर शेअर प्रमाणे 24,750 अलॉटमेंट मनीची आपली एंट्री झाली. या पद्धतीने आपले 2 इन्स्टॉलमेंटच्या आपण एंट्री केल्या. यानंतर आपल्याला पुढची एंट्री करावी लागेल, पुढच्या इन्स्टॉलमेंटची एंट्री. पुढचे इन्स्टॉलमेंट आहे कॉल.
आपण त्याची एंट्री काय करू, ड्यूची एंट्री पहिल्यांदा करू. एंट्री क्रमांक 6, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर फायनल कॉल, कारण हा शेवटचाच कॉल आहे. 40 रुपये पर शेअर हा कॉल आहे. एकूण शेअर इश्यू किती गेले, 1000. म्हणजे अमाऊंट किती येणं आहे, 1000 गुणिले 40, 40,000 रुपये अमाऊंट येणं आहे टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000 being call money due on 1000 shares. या पद्धतीने नॅरेशन आपण लिहूया. यानंतर पुढची एंट्री होईल अमाऊंट रिसिव्हची, म्हणजे जी इन्स्टॉलमेंट आहे ते रिसिव्हची एंट्री. कॉल मनी रिसिव्ह झाली, आपण एंट्री काय करतो, बँक अकाउंट डेबिट. 40,000 रुपये येणं आहे, पण 40,000 रुपये आले नाहीत, कारण 10 रुपये जे आहेत 10 शेअर जे आहेत नागेशने घेतलेले, त्याने अलॉटमेंट मनी आणि कॉल मनी सुद्धा भरले नाही. म्हणजे 10 गुणिले 40, 400 रुपये त्याने काही जमाच केले नाहीत. त्यामुळे 400 रुपये कमी होतील 40,000 मधून. अमाऊंट किती आहे, 39,600. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट being फायनल कॉल रिसिव्ड. फायनल कॉल झाला, ठीक आहे. आपण सर्व जे कॉल्स आहेत त्याचे एंटर केले इन्स्टॉलमेंटचे. आता जे आपल्याला शेवटचा पॅरेग्राफ दिलेला आहे की नागेश फेल झाला 10 शेअर्सची अमाऊंट भरायला, अलॉटमेंट मनी आणि कॉल मनी, त्यामुळे त्याचे शेअर्स फॉरफिट केलेले आहेत. तिथे लिहिले बघा की ही शेअर्स वेअर फॉरफिटेड, these shares were reissued to Momin as fully paid, receiving cash of ₹80 per share. 80 रुपयाला ते शेअर्स विकले. आता फॉरफिचर ऑफ शेअरची एंट्री. फॉरफिचर ऑफ शेअरची एंट्री करत असताना आपण एंट्री काय करतो, तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आपण घेतो फेस व्हॅल्यू. एकूण किती शेअर्स फॉरफिट केलेले आहेत, तर 10 शेअर्स. एका शेअरच्या फेस व्हॅल्यू किती आहे, तर 100 रुपये. जरी 10 रुपये डिस्काउंट घेऊन 90 रुपयाला शेअर विकला असेल तरी सुद्धा आपण मूळ किंमत घेतो. म्हणजे 10 गुणिले 100, एकूण येतील शेअर कॅपिटलला 1000 रुपये. त्यानंतर आपण काय करतो, टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट म्हणजे किती अमाऊंट जमा झाली नागेशकडून. नागेशने अलॉटमेंट मनी आणि कॉल मनी हे 2 इन्स्टॉलमेंट पे केले नाही, त्यानं फक्त पे काय केलं, ॲप्लिकेशन मनी, म्हणजे 25 रुपये पर शेअर. त्याचे एकूण शेअर्स किती आहेत, 10. 25 गुणिले 10, 250 रुपये. फॉरफिटेड शेअर अकाउंटला किती जातील अमाऊंट, 250 रुपये. आता आपण डिस्काउंट किती दिला होता, तर 10 रुपये पर शेअर. त्यामुळे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट किती रुपये, 10 गुणिले 10, 100 रुपये. 10 शेअर्स आहेत आणि 10 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. त्यानंतर मग अनपेड जे इन्स्टॉलमेंट्स आहेत ते आपण घेतो. अलॉटमेंट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. अलॉटमेंटचा हप्ता किती आहे, 25 रुपये. एकूण शेअर्स आहेत 10, अमाऊंट 250. आणि शेवटी कॉल टू इक्विटी शेअर कॉल अकाउंट. कॉलच्या अमाऊंट आहे 40 रुपये, शेअर्स आहेत 10 म्हणजे 400 रुपये. ओके, या पद्धतीने आपण एंट्री करू. आपण काय म्हणू, being forfeited 10 shares. फॉरफिचर ऑफ शेअरची एंट्री झाली. आता ते शेअर्स काय केलेत, मोमीनला रिइश्यू केलेले आहेत 80 रुपये पर शेअरनं. त्याची एंट्री होईल. 80 रुपये पर शेअर
अमाऊंट विकले 10 शेअर्स. अमाऊंट किती जमा होईल मग त्या कंपनीकडं 10 गुणिले 80 म्हणजे 800 रुपये. बँक अकाउंट डेबिट होईल 800 रुपये. त्यानंतर डिस्काउंट किती दिला होता त्याला त्या शेअर्सवर 10 रुपये. मग तो डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स किती रुपये 10 गुणिले 10 एकूण अमाऊंट किती येईल 100 रुपये. आणि किती रुपये कमीनं अमाऊंट तो शेअर विकला. शेअर होता 100 रुपये फेस व्हॅल्यूनं 10 रुपये डिस्काउंट 90 रुपये विकला पण रेशिओ केला 80 रुपये म्हणजे 10 रुपये कमी किमतीने विकला. तेवढ्या अमाऊंट पुढे जाते फॉरफिटेड शेअर्सला. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट 10 गुणिले 10 100 रुपये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1000 फेस व्हॅल्यू. ओके 10 शेअर्सची 100 रुपये प्रमाणे 1000 या पद्धतीने एंट्री होईल. आपण काय म्हणू बिईंग रेशिओ 10 शेअर्स टू मिस्टर मोमीन ॲट ₹80 पर शेअर असे आपण नॅरेशन तिथे लिहूया. आणि त्यानंतर मग जी बॅलन्स अमाऊंट आहे ती आपण कुठे ट्रान्सफर करतो कॅपिटल रिझर्वला. ती किती अमाऊंट येईल आता बघा. जे नागेशकडे 10 शेअर्स होते त्याच त्यानं फक्त ॲप्लिकेशन मनीच पे केला होता बरोबर. त्याकडे 10 शेअर्स होते 10 गुणिले 25 म्हणजे 250 रुपये त्याने कंपनीकडे जमा केले होते. म्हणून आपण फॉरफिटेड शेअर अकाउंटला 250 रुपये घेतले होते. तेवढे आपण त्याची अमाऊंट जप्त केली. आपण किती रुपये कमीनं तो शेअर विकलेला आहे तर 10 रुपये कमी किमतीनं शेअर विकलेला आहे. कोणाला मोमीनला. जे 10 शेअर्स होते जे फॉरफिट केले ते 80 रुपयाला विकले. 10 रुपये डिस्काउंट इथं दिलेला आहे 10 रुपये डिस्काउंट आणि 80 रुपये म्हणजे 90 रुपये ते गेले आणि राहिले किती अमाऊंट 10 रुपये कमीने विकले म्हणजे 10 गुणिले 10 100 रुपये. 100 रुपये आपल्याला इथं लॉस झाला परंतु आपल्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट किती आली होती 250 रुपये. 250 मधून 100 रुपये गेले अमाऊंट किती राहिली 150. 150 रुपये आपल्याकडे एक्स्ट्रा आहे ते आपण कुठं ट्रान्सफर करतो कॅपिटल रिझर्वला. त्यावेळी आपण एंट्री काय करतो फॉरफिटेड शेअर अकाउंट डेबिट 150 टू कॅपिटल रिझर्व 150. आपण नॅरेशन काय लिहू बिंग एक्सेस अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. ओके तर या पद्धतीनं या शेअर्सच्या एंट्री होतील. इथं बघा